हॅलो माइक चेक. फायनल सामना महिलांचा तात्काळ खेळवायचा आहे. वेळेला महत्त्व द्यायचंय कृपया. दोन्ही पंचांना माझी नम्रतेची विनंती आहे की हा सामना तात्काळ चालू करायचा आहे. यानंतर पुरुषांचा सामना पण आपल्याला खेळवायचा आहे. तडाखेबाज अशी फलंदाज दीपाली आणि नॉन स्ट्राइक वर आहे त्या ओवी आणि गोलंदाजीसाठी तयार आहे ती स्वतः रुचिता. महिलांचा हा अंतिम सामना अस्पेन परिवाराच्या वतीनं आयोजित क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेतील तिसऱ्या वर्षातील हा महिलांचा अंतिम सामना. पाहूया कोण विजेता ठरते. रुचिता संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे ते आणि सज्ज आहे ती तडाखेबाज अशी फलंदाज दीपाली. कृपया चालू करायचे सामना लवकर. वेळ वाया घालवू नका. आधीच वेळ पुढे सरकत आहे. अश्विन सामन्याला चालू करायचंय. पहिला चेंडू रुचिताचा. सज्ज ती दीपाली वरगट. आतापर्यंत जेवढेही सामने खेळले दीपालीनं त्या प्रत्येक सामन्यामध्ये वुमन्स ऑफ द मॅच हा पुरस्कार पटकावलेला आहे. फायनल सामना अंतिम सामना म्हणता येईल या सामन्याला महिलांचा. आणि या सामन्यामध्ये काही मुलांना पण त्यांनी इन्व्हॉल्व करून घेतलेला आहे. आमच्याकडे कंप्लेन आल्यामुळे आम्ही आवाज छोटा केलेला आहे. पुढचा चेंडू रुचिताचा. सज्ज येते दीपाली आणि हा चांगला चेंडू म्हणता येईल. चेंडू आणि फळीचा कसल्या प्रकारचा संगम झालेला नाही. सरळ चेंडू जाऊन विसावत होते विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. रुचिताचा पुढचा चेंडू. सज्ज येते दीपाली. अंतिम सामना आणि हा डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. या चेंडूला पंचांनी खराब असं घोषित केलेलं. अतिरिक्त धाव संख्येनं संघाचं खातं खोललेलं. पुढचा चेंडू रुचिताचा. नेम धरून टाकते सज्ज येते दीपाली आणि हा परत पहिला षटकार म्हणता येईल. दीपाली तडाखेबाज अशी फलंदाज आपल्या संघासाठी 6 धावेनं सुरुवात केलेली. पुढचा चेंडू रुचिताचा. सज्ज येते दीपाली आणि परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु फॉलो मध्ये चांगली अशी फिल्डिंग केली ती रुचितानं. पुढचा चेंडू रुचिताचा. सज्ज येते दीपाली आणि परत एकदा फटकावलेला चेंडू. एक धाव यशस्वी. दुसरा धावेचा प्रयत्न पण तिथंच थांबलेला. पुढचा चेंडू रुचिताचा. सज्ज येते ओवी मोरे. काय करते ओवी या चेंडूवर पाहूया. आणि हा वाईट जाणारा चेंडूला ओवीनं डवचलेलं. वाईट नाही, लीगल बॉल. पुढचा चेंडू रुचिताचा. सज्ज येते ओवी. परत एकदा लेग साइडच्या दिशेनं टोलवलेल्या चेंडूला. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेली. एक षटक संपत. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती. स्कोर सांगाल का? 9 बिनबाद 9 धावा. पुढचा चेंडू स्मिताचा दीपालीसाठी आणि चेंडू आणि फळीचा संपर्क नाही. सरळ चेंडू जाऊन विसावत होतो विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. पुढचा चेंडू गोलंदाज तयार
आणि परत टोलवलेला धावबादचा चान्स पाहूया आणि हा धावबाद झालेली दीपाली धाव चोरण्याच्या नादामध्ये अतिशय कमी धावसंख्येवर दीपाली धावबाद झालेली आहे। हा थ्रो जो होता तो मार्कच्या कन्येने केलेला आहे। मार्क अतिशय खुश, दीपाली थोडस नाराज होऊन पवेलियन मध्ये जात असताना चांगला चेंडू म्हणावे लागेल। प्रियंकाने चांगला असा बळी टिपलेला आपल्या संघासाठी। यानंतर फलंदाजीसाठी उतरलाय तो अंश, नाही सॉरी फलंदाजाचं नाव जुवेल। पुढचा चेंडू आणि हा मारलेला फटका ओवीनं एक धाव घेण्यामध्ये यशस्वी। ॲमी, पुढचा चेंडू प्रियंकाचा सज्ज येते ॲमी। ओ चेंडू आणि फळी जाग असल्या प्रकारचा संगम नाही, सरळ चेंडू जातोय तो विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये। परत एकदा खराब चेंडू टाकला, या खराब चेंडू अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर। पुढचा चेंडू प्रियंकाचा सज्ज येते ॲमीना फटकावलेला चेंडू आणि एक धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी। 2 षटक संपलं, स्कोर चिरायू स्कोर। 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 13। पाहूया पूनम पाटील संघाचं तिसरं व वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आले ते पूनम सज्ज येते ॲमी। पूनम पाटील संघाचं तिसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले त्या आणि ॲमीनं टोलावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेनं। एक धाव वेवरच दोन्ही फलंदाजाला समाधान मानावं लागेल। पुढचा चेंडू पूनमचा आणि चांगला चेंडू म्हणावे लागेल। ओवीला कसल्या प्रकारचा चेंडू समजलेला नाही, हा अंतिम सामना। पुढचा चेंडू ओ चांगला चेंडू, पूनम चांगली गोलंदाजी टाकत आहे आपल्या संघासाठी आणि फटका बसला शेवटी। एक धाव वेवर समाधान मानावं लागेल। पुढचा चेंडू पूनमचा सज्ज येते ॲमी। थोडेस धावफलक स्थिर झालेलं। पुढचा चेंडू सज्ज येते ॲमी। पूनम धावते, पूनमने पंचाला पार केलेलं। अंतिम सामना महिलांचा आणि टोलावलेला चेंडू झेल। परत एकदा चांगला प्रयत्न केलाय मार्कच्या सुकन्येनं, परंतु झेल सुटलेला। पुढचा चेंडू ओवीसाठी, ओवीनं लेग साइडला टोलावलेला। फक्त एक धावेवरच समाधान मानावं लागतं। षटक संपत 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 17। पुढचं षटक घेऊन आले ती होळम आहेत। सरोज संघाचं चौथं वैयक्तिक पहिलं ओवी मोरेसाठी। अंतिम सामना परत एकदा फटकावलेला चेंडू ओवीनं एक धावेवर समाधान। चौकार षटकाराची आवश्यकता, अंतिम सामना आहे। कर्णधार धाव चोरण्याच्या नादामध्ये धावबाद झालेली। सरोजचा पुढचा चेंडू, परत एकदा ओवीचा तोच फटका, त्याच ठिकाणी तीच धाव, एकच धाव। सरोज
पुढचा चेंडू ॲमी साठी, सर्व्हिस टू ॲमी. ओ आणि हा झेल बाद झालेली ॲमी. अंतिम सामना. यामध्ये सर्व शतरक्षक जोश मध्ये आहेत, कारण हा सामना अतिशय महत्वाचा. जो संघ जिंकेल त्या संघाला ट्रॉफी आणि कॅशच्या स्वरूपामध्ये. यानंतर आले त्या सुचेता कॅकी ॲमीची जागा घेण्यासाठी आणि रनर घेतलेला आहे सुचेता काकीनी. सरोज पुढचा चेंडू. परत एकदा फटकावलेला, एक धाव, 2 धावेचा चान्स आणि हा 2 धाव घेण्यामध्ये सुद्धा दोन्ही ओके. पंचाचा निर्णय 4 धावा. डाबर च्यवनप्राश 4 धावा. ओव्हर संपल्या. स्कोर विजयासाठी 27 धावाची आवश्यकता. 24 चेंडू 27 धावा. 24 चेंडू 27 धावा. अतिशय महत्वाचा हा सामना म्हणावा लागेल. 24 चेंडू मध्ये 27 धावा. अतिरिक्त धावा वर अंकुश ठेवणं गरजेचं आहे. चला तात्काळ शतरक्षण लावून घ्यायचंय, जास्त वेळ वाया घालू नका. चला लवकरात लवकर शतरक्षण लावून घ्यायचंय, वेळ वाया घालवू नका. चला लवकर लावा शतरक्षण. चला सलामीचे फलंदाज पण पाठवायचे. यानंतर पुरुषांचे सामने होणं बाकी आहे. परत उद्या मंडे सोमवार आहे, ऑफिसचा दिवस. चला जास्त वेळ लावू नका कृपया, अन्यथा 5 रनाची पेनल्टी लावण्यात येईल. कारण उद्या सोमवार आहे, ऑफिसचा दिवस. अवघ्या काही मिनिटातच ऑफिसचा दिवस चालू होईल. पहिला षटक घेऊन त्या सुचेता काकी आणि फलंदाजीसाठी आले ते रुचिता आणि पूनम पाटील. 27 धावाचं माफक असं आव्हान म्हणावे लागेल. 24 चेंडू मध्ये 27 धावा या मैदानावर काही नाहीत. पाहूया काय होतं ते. पहिला चेंडू सुचेता काकीचा, सज्ज येते रुचिता. अतिशय चांगला चेंडू लेग साइडच्या दिशेने टोरवलेला, पण दोन्ही फलंदाजाला एका धावेवरच समाधान मानावं लागेल. पूनम पाटील डावखरी फलंदाज आणि चांगला चेंडू म्हणावा लागेल. चेंडू आणि फळीचा संपर्क नाही, सरळ चेंडू जाऊन विसावत होतो विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. सुचेता काकी सज्ज येते पूनम पाटील आणि लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू
एक धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी. रुचिता तुल्यबळाशी फलंदाज आणि हा उचलून मारण्याचा फटका, परंतु एकच धाव रुचिताच्या बॅट मधून निघताना सुचिता काकी सज्ज येते पूनम पाटील डावखुरी फलंदाज. सागर पाटील आपल्या गृहमंत्र्याचा सामना पाहत असताना आणि हा झोल झाला असता तर ओरी आणि धावबादचा चान्स वरी पाहूया काय होतं ते, आणि धावबादचा चान्स मिस केलेला आहे. पुढचा चेंडू सुचिता काकीचा सज्ज येते पूनम. आणि हा झेल सुटलेला, एक धाव घेण्यात यशस्वी आणि 2 धावा आणि ओव्हर संपती. किती रन? चिराई ओव्हर रन रन. एक ओव्हर षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. चांगली लढत देत आहेत दोन्ही संघ. पुढचा गोलंदाज रुचिताला रुचिता नेम धरून टाकतात आणि मारलेला फटका, पण तिथंच परत एकदा धाव बाद करण्याचा प्रयत्न आणि हा एक्स्ट्रा. पुढचा चेंडू रुचितासाठी आणि परत एकदा मारलेला फटका. एक धावेवर समाधान मानावे लागेल. रुचिताचा परत डाव. पुढचा चेंडू रुचिताचा सज्ज येते पूनम पाटील आणि तिथं स्टोलवलेला चेंडू एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. अंतिम सामना रुचिता नेम धरून टाकलेला चेंडू आणि हा फटकावलेला चेंडू. अतिशय लहान मुलं सुद्धा स्वतःचा तन मन धन देऊन या सामन्यामध्ये धावपळ करत असताना बरोबर. पुढचा चेंडू रुचिताचा पूनमसाठी. पूनम या लेफ्टी फलंदाज आणि हा झेल होता का पाहूया आणि हा खाली धावबादचा चान्स. दीपाली आपल्या संघासाठी खूप सारे प्रयत्न करत आहेत. पुढचा चेंडू रुचिताचा सज्ज येते पूनम पाटील. अंतिम सामना असल्यामुळं थोडासा सर्वजण टेन्शन मध्ये पण सुद्धा थकलेले आहेत. पुढचा चेंडू रुचिताचा नेम धरून पूनम साठी आणि पूनमने तिथंच टोलावलेला धावबादचा चान्स, पण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दीपालीचं. संघासाठी खूप सारं ओव्हर संपली. 12 बॉल मध्ये 14 धावाची आवश्यकता. 12 चेंडू 14 धावा. 12 चेंडू 14 धावा.
दीपाली स्वतः कर्णधार, पूनमसाठी गोलंदाजी मार्ट्सवर आहे दीपाली. 12 चेंडू 14 धावा अंतिम सामना. आणि हा पूनमनं टोलावलेला चेंडू 1 धाव घेण्यामध्ये सफल. पुढचा चेंडू नेक्स्ट चेंडू आहे तो दीपालीचा रुचितासाठी. आणि हा चांगला चेंडू म्हणता येईल. चेंडू आणि फळीचा कसल्या प्रकारचा संगम झालेला नाही. चेंडू सरळ जाऊन विसावत होतो विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. दीपालीचा पुढचा चेंडू रुचितानं फटकावलेला. 1 धाव 3 चेंडू. पुढचा चेंडू दीपाली. सज्ज येते पूनम. पूनम ही डावखुरी फलंदाज. अतिशय तुल्यबळाशी लढत होणार आहे ही अंतिम सामना. माफक असं लक्ष, सर्वांना श्वास रोखून धरावं लागणार. ओ आणि चांगला चेंडू, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव पूर्ण केलेली. चांगली गोलंदाजी करते ती दीपाली. आणि हा सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल. उत्कृष्ट चेंडू. चेंडू आणि फळीचा कसल्या प्रकारचा संपर्क नाही. चेंडू सरळ जाऊन विसावत होते विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. पुढचा चेंडू दीपालीचा. सज्ज येते रुचिता. टर्निंग ओव्हर म्हणावी मॅचचा. आणि हा परत एकदा चांगला चेंडू. 9 चेंडू. एक्स्ट्रा धावेची भर. आणि हा सुंदर चेंडू. धावूया काय होतं ते. 1 धाव पूर्ण. 6 बॉल 9 धावा. 6 चेंडू मध्ये 9 धावा पाहिजे. 6 चेंडू 9 धावा. ओवी शेवटचं षटक घेऊन आले ती. ओवीवर आपला विश्वास दाखवलेला आहे कर्णधार दीपाली यांनी. 6 चेंडू 9 धावा अंतिम सामना. तुल्यबळाशी लढत. ओवी मोरे रुचितासाठी. पुढचा चेंडू ओवीचा. सज्ज येते रुचिता. अंतिम 6 चेंडू 9 धावा काढायच्या आहेत. आणि चांगला चेंडू. डॉट चेंडू. धावफलक तिथंच थांबलेलं. फटकावलेला पण. आणि हा नो बॉल. अतिरिक्त धावेचा भर. पाच बॉल 7 धावाची आवश्यकता. 5 चेंडू मध्ये 7 धावा. ओवीचा पुढचा चेंडू. आणि परत टोलावलेला पूनमने 1 धाव. आणि दुसरी पण चोरलेली. पुढचा चेंडू ओवीचा. 4 चेंडू 5 धावा. अतितटीचा सामना. अतिरिक्त धाव अवघड होऊ शकते. टोलावलेला चेंडू. आणि हा पुढचा चेंडू ओवीचा. सज्ज येते रुचिता. दिलो की धडकन बढ़ाने वाला मॅच. आणि धावफलक तिथंच थांबलेलं. 3 बॉल 3 धावा. अरे यार.
इक्वल झालेला आहे. तीन चेंडू मध्ये एका धावाची आवश्यकता. 3 चेंडू 1 धावा. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. कुठून कुठं सामना गेला हा आपण पाहिला. कीपर आणि रुचिताची टीम विजयी झाली कीपरमुळे. चला नेक्स्ट मॅच पुरुषांची चालू करा लवकर.